दोन सख्ख्या बहिणी अचानक घरातून गायब झाल्या. प्रचंड शोधाशोध करून देखील त्यांचा आत्तापत्ता काही केला लागला नाही. पोलीस केस झाली, मिसिंग कंप्लेंट नोंदवली जाऊन तपास देखील सुरू झाला. अनेक जागा उलत्या पालत्या घालून देखील या दोन्ही चिमुरड्या काही केल्या सापडल्या नाही. मात्र पोलिसांना त्यांच्या एका खबऱ्याकडून टीप मिळाली. शेवटी दोन मुली कुठे आहेत त्याचा पत्ता देखील सापडला. पोलीस त्या जागेवर गेले तेव्हा तिथं होता अर्धवट पाण्यानं भरलेला ड्रम आणि त्यात खाली डोकं आणि वर पाय करून तरंगणारे दोन सख्ख्या बहिणींचे मृतदेह. कल्याणची अपहरण करून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात देखील दोन चिमुरड्या सख्ख्या बहिणींवर अतिप्रसंग करून त्यांचा घात केल्याचा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग घडलाय. 54 वर्षाच्या या हैवानानं दोन चिमुरड्या कोवळ्या बहिणींचा इतका विक्षिप्त जीव नेमका का घेतला? आईची घडलेली एक चूक त्या दोन निरागस चिमुरडींच्या जीवावर कशी उठली त्याचीच ही इनसाइड कहाणी. हॅलो, मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र. पुणे तिथं काय उणं असं अभिमानानं मिरवायचं वाक्य झालंय. पण त्याच पुण्यात आता गुन्हेगारीचा विक्षिप्त पॅटर्न सध्या पाहायला मिळतोय. बीड आणि कल्याणमधील घटना ताज्या असताना आता पुण्यातील राजगुरुनगर मध्ये देखील एक धक्कादायक प्रकार सध्या समोर आलाय. दोन चिमुरड्या बहिणींचं अपहरण झाल्यानंतर त्यांचा मृतदेह पिण्याच्या ड्रम मध्ये आढळून आल्यानं कुटुंबीय आणि नातेवाईक यांनी संताप व्यक्त करून पोलीस स्टेशन बाहेर प्रचंड मोठं आंदोलन उभं केलंय. वार बुधवार 25 डिसेंबरची कोरडी दुपार. पुणे महानगरपालिकेच्या घंटा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणारे दोन चिमुरडींचे वडील घराजवळच्या टपरीवर आले. या मुलींच्या आईनं लगेच जाऊन येता येईल या हिशोबानं 8 आणि 9 वर्षांच्या आपल्या दोन मुलींना घरातच ठेवून त्या डबा घेऊन नवऱ्याला द्यायला निघाल्या. जेमतेम एका तासात जेवण करून त्या माघारी फिरल्या असतील. पाहतात तर काय, घरातून दोन्ही मुली गायब झाल्या होत्या. सुरुवातीला काळजी, नंतर चिंता आणि बरीच शोधाशोध केल्यानंतर या आईवडिलांच्या डोक्यात भीती शिरली. त्यांनी लागलीच खेड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांचं पथक या दोन्ही मुलींचा शोध घेऊ लागलं. पण मुली अशा अचानक बेपत्ता कशा झाल्या याचा शोध काही केल्या लागत नव्हता. अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपरे यांनी या घटनेची इन डिटेल माहिती सर्वांना सांगितली. घरच्यांनी दोन मुली बेपत्ता झाल्या असल्याचं सांगताना तातडीनं IPCच्या कलम 137 नुसार अपहरणाची कंप्लेंट दाखल करून घेण्यात आली. खरं तर पोलिसांनी अगदी सर्व ठिकाणी या मुलींचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण मुलींचा आत्ता पत्ता काही केल्या लागत नव्हता. घटनेचे बारकावे तपासल्यानंतर पोलिसांना त्यांच्या एका खबऱ्याकडून टीप मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार या कुटुंबाच्याच वरच्या मजल्यावर राहत असणाऱ्या अजय दास या 55 वर्षीय इसमाच्या घराची झाडून तपासणी केली. सगळ्या गोष्टी नीट चाचपडून पाहिल्यानंतर त्यांना तिथे एक ड्रम अर्धवट पाण्यानं भरलेल्या अवस्थेत आढळून आला. जवळ जाऊन पाहिलं तर त्याच पाण्यात खाली डोकं आणि वरती पाय अशा अवस्थेत त्या दोन बहिणींचे मृतदेह कोंबण्यात आले होते. जेव्हा सखोल तपास करण्यात आला तेव्हा जी काही माहिती हाती मिळाली ती सर्वांच्याच हृदयाचा थरकाप उडवणारी होती. ज्या मुलींची हत्या करण्यात आली होती त्या कुटुंबाच्याच वरच्या मजल्यावर अजय दास नावाचा एक 56 वर्षीय व्यक्ती भाड्याच्या खोलीत राहत होता. शहरातच असणाऱ्या धनराज बारमध्ये हा अजय दास आचारीचं आणि वेटरचं काम करायचा. जेव्हा या दोन चिमुरडींची आई नवऱ्याला डबा देण्यासाठी घरातून बाहेर पडली तेव्हा या दोन बहिणी देखील खेळत खेळत घराबाहेर आल्या. तेव्हा अजय दास नावाच्या या हैवानानं त्यांना आमिष दाखवून त्याच्या घरात बोलावून घेतलं. तेव्हा त्यातील एका चिमुरडीसोबत या हैवानानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बहिणींनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. हैवानाला मारायला देखील त्यांनी सुरुवात केली. ही गोष्ट पाहून अजय दास हा बिथरला, तो घाबरला देखील. आपण केलेल्या या अत्याचाराचं बिंग फुटू नये म्हणून त्यानं त्या दोन्ही चिमुरड्यांना घरातच असणाऱ्या पाण्याच्या ड्रम मध्ये बुडवून जिवंत मारलं. त्यानंतर त्या दोघींचेही मृतदेह ड्रम मध्ये कोंबून ते कुणालाही दिसणार नाहीत अशा ठिकाणी नेऊन ठेवले. पोलिसांना हे दोन्ही मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी ते लागलीच पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दिले आणि अजय दास या नराधमाचा शोध सुरू झाला. परराज्यात पळून चाललेल्या अजयला दुसऱ्या दिवशी पहाटे हडपसर मधील एका लॉजवरून अटक करण्यात आली. घडलेला हा संपूर्ण घटनाक्रम अत्यंत किळसवाना आणि माणुसकीला काळीमा फासणारा होता. कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असतानाच मुलींवरील अत्याचाराचे सत्र काही केल्या कमी होत नाहीये.
दुसरीकडे लोणावळ्याजवळील विसापूर किल्ल्यावर एका पोलिसानेच मद्यधुंद अवस्थेत एका चिमुरडीशी लैंगिक चाळे केल्यानं संतापाची लाट पसरली आहे. त्यात राजगुरुनगरमध्ये हॉटेलमधीलच एका वेटरनं 2 चिमुरड्या सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्यामुळं शहरात सध्या दहशतीचं वातावरण पसरलंय. या घटनेतील आणखीन बारीक बाबी तपासल्या जात असून आणखीन कोणी दोषी आहे का त्याचा कसून तपास केला जातोय. मात्र पुणे तिथे काय उणे असं अभिमानानं म्हणवणाऱ्या या शहरात पुणे तिथे घडतात गुन्हे अशी म्हणण्याची वेळ आता सर्वांवर आली आहे. ही तशी दुर्दैवाची गोष्ट आहे. बाकी अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.